जय भीम विद्यार्थी मित्रांनो, I am going to present a small presentation titled Destiny, a logical perspective, प्रारब्ध, नशीब, दैव, तार्किक दृष्टिकोन. द डेस्टिनी, ज्याला मराठीमध्ये प्रारब्ध म्हणतात, नशीब म्हणतात, दैव म्हणतात. This concept is a common concept which is prevalent among Indian society, among the people. समाजामध्ये ही संकल्पना अतिशय कॉमन आहे. सामान्य पद्धतीने ही संकल्पना जीवनामध्ये वापरली जाते, परंतु ही अतार्किक संकल्पना आहे. दिस इज इलॉजिकल कन्सेप्ट. आता ही लॉजिकल कन्सेप्ट कशी असू शकते, ह्याच्या पाठीमागे काय तर्क आहे, हे आपण समजून घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी करणार आहोत. कारण आपण बघत असतो की खूप सारे लोक असं म्हणतात, माझ्या नशिबी हे जे काही आज वाईट दिवस आलेले आहेत, ते पूर्वजन्मीचं काही पाप असेल, ते पूर्वजन्मीचे जे काही कर्म आहेत, त्या कर्माचं हे फळ आहे. अशी एक प्रकारची घातक संकल्पना समाजामध्ये रूढ आहे. तर आपण नेमकं बघूया की ह्याचं रॅशनल किंवा लॉजिकल बेस काय आहे. व्हॉट इज द लॉजिकल बेसिस ऑफ डेस्टिनी. सो आय हॅव ट्राईड टू डिफाईन द कन्सेप्ट हिअर. ह्या ठिकाणी मी डेफिनेशन करण्याचा प्रयत्न केलेला आहे. नशिबाची काय व्याख्या होऊ शकते त्याचा मी प्रयत्न केलेला आहे. डेस्टिनी, प्रॉव्हिडन्स, फ्लूक, मराठीमध्ये त्याला म्हणतात प्रारब्ध, नशीब, योग. ह्याची व्याख्या कशी करता येईल, काही शब्दामध्ये मी मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. फंक्शनल आउटकम ऑफ ह्युमन इन्स्टिंक्ट, इंटरनल अँड circumstantial external factors singly or combinational is called destiny. पुन्हा वाचतो मी एकदा. फंक्शनल आउटकम ऑफ ह्युमन इन्स्टिंक्ट that is internal factor and circumstantial factors that is external factors singly or कॉम्बिनेशनल इज कॉल्ड डेस्टिनी. म्हणजे ह्युमन इन्स्टिंक्ट, ज्याला मी इंटरनल फॅक्टर म्हटलेलं आहे, आणि सर्कमस्टॅन्शियल फॅक्टर्स, त्याला मी एक्सटर्नल फॅक्टर्स म्हटलेलं आहे, ह्यांचा एकेरी किंवा एकाच घटकाचा किंवा ह्या दोन्ही घटकांचा एकत्रित परिणाम म्हणजेच डेस्टिनी आहे. मराठीमध्ये आपल्याला असं म्हणता येईल, मानवी अंतर्गत क्षमता व बाह्य परिस्थितीजन्य घटक यांचा एकल किंवा दोन्ही घटकांचा एकत्रित कार्यप्रवण मेळ म्हणजे नशीब. तर ह्या ठिकाणी मी म्हटलेलं की ह्युमन इन्स्टिंक्ट, ज्याला म्हटलेलं इंटरनल फॅक्टर, म्हणजेच मानवी अंतर्गत क्षमता व बाह्य परिस्थितीजन्य घटक यांचा एकल म्हणजे सिंग्युलर किंवा दोन्ही घटकांचा एकत्रित कार्यप्रवण मेळ म्हणजे नशीब. अशी ही नशिबाची आपल्याला व्याख्या करता येईल. म्हणून ह्या ठिकाणी दोन महत्त्वाचे मुद्दे लक्षात घेतले पाहिजे की ह्युमन इन्स्टिंक्ट दॅट इज द इंटरनल फॅक्टर आणि सर्कमस्टॅन्शियल फॅक्टर दॅट इज एक्सटर्नल फॅक्टर्स. म्हणजे माणसाच्या अंतर्गत क्षमता आणि तो व्यक्ती ज्या ठिकाणी राहतो त्याच्या सभोवतालची जी काही परिस्थिती आहे, मग ती मानवी परिस्थिती असेल किंवा इतर घटकांची परिस्थिती असेल, तर त्यांना इंटरनल फॅक्टर आणि एक्सटर्नल फॅक्टर असं मी शब्द वापरलेले आहेत. तर हे जे काही टर्मिनॉलॉजीज मी ह्या ठिकाणी वापरलेली आहे, त्याची काय म्हणजे अर्थ होतो तो थोडासा आपण समजून घेऊया. ह्युमन इन्स्टिंक्ट म्हणजे मानवाच्या क्षमता, नैसर्गिक क्षमता. ह्युमन इन्स्टिंक्ट इज द मेंटल अँड बॉडीली ॲबिलिटीज ऑफ द ह्युमन बिंग. एक नाही, ह्युमन इन्स्टिंक्ट ज्याला मी इंटरनल फॅक्टर्स असं म्हटलेलं आहे, ते काय आहे, इंटरनल फॅक्टर्स काय आहेत, ह्युमन मेंटल अँड बॉडीली ॲबिलिटीज, म्हणजेच मानवाच्या अंतर्गत घटक ज्याला आपण म्हटलेले मानवी बौद्धिक व शारीरिक क्षमता. तर मानवी बौद्धिक आणि शारीरिक क्षमता ह्यालाच इंटरनल फॅक्टर म्हटलेलं आहे, जे आहे ह्युमन इन्स्टिंक्ट नॅचरली असतात. त्यानंतर एक्सटर्नल फॅक्टर्स कशाला म्हटलेलं आहे,
सर्कमस्टान्सेस, सभोवतालची परिस्थिती. सर्कमस्टान्सेस ऑफ ए पर्सन, दॅट इज अपॉर्च्युनिटीज अँड रिसोर्सेस अवेलेबल टू द पर्सन. बाह्य घटक, सभोवतालील उपलब्ध संधी व स्रोत, त्याला म्हणायचं एक्सटर्नल फॅक्टर्स. म्हणून महत्त्वाचे 2 शब्द लक्षात ठेवले पाहिजे आपण. ते आहेत इंटरनल फॅक्टर्स आणि एक्सटर्नल फॅक्टर्स. इंटरनल फॅक्टर्स म्हणजे मानवाच्या अंतर्गत क्षमता, मग त्यामध्ये बौद्धिक क्षमता आली आणि शारीरिक क्षमता आली. सर्कमस्टन्सेसला मी एक्सटर्नल फॅक्टर म्हटलेला आहे. मग एक्सटर्नल फॅक्टर्स म्हणजे काय, तर त्या व्यक्तीच्या सभोवताली उपलब्ध असलेल्या संधी किंवा स्रोत आहे की नाही, तर त्या व्यक्तीला अवेलेबल असलेले अपॉर्च्युनिटीज अँड रिसोर्सेस. सो देअरफॉर इंटरनल फॅक्टर्स अँड एक्सटर्नल फॅक्टर्स, हे 2 फॅक्टर आपण लक्षात घेतले पाहिजे, ज्यामुळे आपल्याला ही जी डेफिनेशन मी केलेली आहे, ह्या डेफिनेशनमध्ये हे जे काही शब्द मी वापरलेले इंटरनल फॅक्टर्स आणि एक्सटर्नल फॅक्टर्स, त्याचा हा अर्थ आहे. सो देअरफॉर ह्युमन ॲबिलिटीज आहे की नाही, ह्युमन ॲबिलिटीज मेंटल अँड बॉडीली and the circumstances of that particular person, that is external factors including opportunities and resources. तर त्या व्यक्तीला कुठले कुठले रिसोर्सेस अवेलेबल आहेत त्याला आपण म्हणतो संधी किंवा स्रोत. तर हे आहे. तर ह्या शब्दांवरती आधारित एक सूत्र, एक फॉर्म्युला आपल्याला ह्या ठिकाणी मांडता येईल. आता हे जी काही डेस्टिनी आहे, फीचर्स काय आहेत ह्या, व्हॉट इज द फीचर ऑफ द डेस्टिनी, नशीब ह्या संकल्पनेची वैशिष्ट्ये बघूया आपण. काय काय याची वैशिष्ट्ये आहेत. डेस्टिनी इज ए काइंड ऑफ प्रीडिटर्मिनिझम. प्रीडिटर्मिनिझम इज द इम्पॉर्टंट फीचर ऑफ डेस्टिनी. प्रारब्ध संकल्पना एक प्रकारचा दैवी पूर्वनिश्चित घटनाक्रम आहे. प्रारब्ध म्हणजे काय, पूर्वनिश्चित आहे, म्हणजे जन्मतःच ते फिक्स होऊन गेलेलं आहे की तुमच्या नशिबात ह्या घटना घडणार आहेत. सो इट इज प्री डिटरमाइंड असं आपल्याला म्हणता येईल की ऑल दिस इव्हेंट्स दॅट आर टेकिंग प्लेस ड्युरिंग द स्पॅन ऑफ लाईफ ऑफ ए पर्सन आर डिटरमाइंड. त्याला म्हणतात प्री डिटर्मिनिझम. म्हणजे ही अशी धारणा आहे आपल्याकडे की व्यक्तीच्या जीवनामध्ये घडणाऱ्या ज्या काही घटना आहेत ह्या ठरलेल्या आहेत. इट इज प्री डिटरमाइंड. अशा प्रकारची एक संकल्पना आपल्या समाजामध्ये रूढ आहे. इट इज पार्ट ऑफ मेनी रिलिजन. हा अनेक धर्माच्या धारणेचा भाग आहे. सो देअरफॉर डेस्टिनी इज अ पार्ट अँड पार्सल ऑफ मेनी रिलिजन्स. अनेक धर्मांमध्ये ह्या नशिबावरती भाष्य केलेलं आहे, त्यामुळे हा अनेक धर्माच्या धारणेचा भाग आहे. विविध धर्मांमध्ये ह्याच्या वेगवेगळ्या कल्पना आहेत. इट मेक्स ह्युमन एफर्ट्स अँड कॉन्सायन्स नल. आहे की नाही. इट मेक्स ह्युमन एफर्ट्स अँड कॉन्सायन्स नल. म्हणजे ह्याच्यामुळे काय होतं, नशिबामुळे ही जी धारणा आहे, ही धारणा मानवी प्रयत्नशीलता व विवेक शून्य करते. म्हणजे नशीब ही जी संकल्पना आहे, ही जी धारणा आहे, ही मानवाची जी काही प्रयत्न आहेत, प्रयत्नशीलता आहे, त्याचे एफर्ट्स आहेत, त्याचे जे अटेम्प्ट्स करण्याची जी काही क्षमता आहे, प्रयत्न करण्याची जी क्षमता आहे व त्याचा जो विवेक आहे, कॉन्सायन्स, ते शून्य करते ही संकल्पना. म्हणून ही संकल्पना किती घातक आहे आपण लक्षात घेतलं पाहिजे की समाजामध्ये जे लोक आहेत ज्यांना फार समजत नाही, अडाणी लोक आहेत, तर ते काय म्हणतात की माझ्या नशिबात हे असंच आहे, म्हणून मला ह्याचे जे भोग आहेत हे भोगणं भाग आहे. अशा प्रकारची धारणा केल्यामुळे ते कुठलाही प्रयत्न करत नाही आणि निमूटपणे तो जो काही अन्याय किंवा त्रास असेल, तो त्रास आणि अन्याय ते तसाच सहन करत जातात. हे बहुजन समाजामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. इट इज यूज्ड ॲज अ टूल फॉर स्लेव्हरी इन इंडिया. नशीब हे मनुवाद्यांचं गुलामगिरीसाठीचे शस्त्र आहे. नशीब हे मनुवाद्यांचं गुलामगिरीसाठीचे शस्त्र आहे. इट इज यूज्ड ॲज अ टूल फॉर स्लेव्हरी इन इंडिया. भारतीय समाज व्यवस्थेमध्ये ज्या ठिकाणी जातीव्यवस्था आहे, उच्च नीचता आहे, त्या ठिकाणी
वरच्या जातीतल्या लोकांनी खालच्या जातीतल्या लोकांना गुलाम बनवण्यासाठी ह्या नशीब ह्या संकल्पनेचा वापर केलेला आपल्याला आढळून येतो. तुम्ही जर इतिहासात डोकून पाहिलं तर तुमच्या लक्षात येईल की भारतीय समाजामध्ये वरच्या जातीतल्या लोकांनी खालच्या जातीतल्या लोकांना गुलाम बनवण्यासाठी नशीब ही संकल्पना वापरलेली आहे. त्यांनी असं म्हटलेलं आहे की तुम्ही शूद्र जातीमध्ये जन्मला आहात, हे तुमच्या पूर्वजन्मीच्या पापांची फळं आहेत. पूर्वजन्मामध्ये तुम्ही जे काही वाईट कृत्य केलेले आहेत, वाईट कर्म केलेले आहेत, त्या कर्माचं फळ म्हणून हे तुमच्या नशिबी आजचं शूद्रपण आलेलं आहे. अशा प्रकारची धारणा बहुजन अडाणी लोकांमध्ये वरच्या जातीतल्या लोकांनी रुजवलेली आहे आणि त्यांना आपलं गुलाम बनवलेलं आहे. सो देअरफॉर इट इज यूज्ड ॲज ए टूल फॉर स्लेव्हरी इन इंडिया. सो दिस इज इन इंडियन कॉन्टेक्स्ट. भारतीय समाज व्यवस्थेच्या परिप्रेक्ष्यामध्ये हे आपल्याला असं दिसून येतं की डेस्टिनी ही अशा पद्धतीनं ही संकल्पना वापरण्यात आलेली आहे. देअरफॉर वी कॅन अंडरस्टँड दॅट दिस पर्टिक्युलर कन्सेप्ट इज व्हेरी डेंजरस टू द इंडियन सोसायटी. आता ही जी संकल्पना आहे याचं सूत्र काय आहे आपण समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. डेस्टिनी इज ए कॉम्बिनेशन ऑफ डिफरंट फॅक्टर्स, इंटरनल अँड एक्सटर्नल. प्रारब्ध हे मानवी अंतर्गत व बाह्य परिस्थितीजन्य घटकांचा योग्य मेळ होय, असं थोडक्यात त्याचं सूत्र आहे. सो आय एम स्टेटिंग हिअर ए कॉमन अँड सिम्पल फॉर्म्युला ऑफ द डेस्टिनी. आता हा फॉर्म्युला कसा आहे हे आपण इथं थोडक्यात समजून घेऊया. ते हे जे सूत्र आहे हे काय आहे ते या ठिकाणी मी दाखवले इंटरनल फॅक्टर्स. इंटरनल फॅक्टर्समध्ये काय फॅकल्टी म्हणजे बौद्धिक क्षमता, त्याला मी अंतर्गत क्षमता असं म्हटलेलं आहे. फॅकल्टी म्हणजे द कॅपॅसिटी ऑफ ह्युमन ब्रेन, ही महत्त्वाची क्षमता आहे मानवाची. म्हणून दिस इज अ इंटरनल फॅक्टर विच इज प्रेझेंट विद इन द ह्युमन बिंग. सो देअरफॉर आय कॉल्ड इट ॲज इंटरनल फॅक्टर. सो इंटरनल फॅक्टर इज फॅकल्टी, त्याला मराठीमध्ये अंतर्गत क्षमता असं म्हणता येईल. आणि दुसरं आहे एक्सटर्नल फॅक्टर्स. एक्सटर्नल फॅक्टर म्हणजे बाह्य घटक किंवा संधीची उपलब्धता. व्यक्ती ज्या ठिकाणी राहतो वावरतो त्याच्या सभोवताली जे काही घटक आहेत, मग ते मानवी घटक असतील, सामाजिक घटक असतील, आर्थिक घटक असतील, राजकीय घटक असतील, हे सर्व घटक त्या व्यक्तीच्या इंटरनल कॅपॅसिटीला प्रभावित करत असतात. दिस एक्सटर्नल फॅक्टर्स इन्फ्लुएन्स internal factors of the person, and depending upon these external factor there is an interaction between internal and external factors resulting in a particular situation. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आता हे जे दोन घटक आहेत दे आर इंटरडिपेंडंट. आता हे इंटरनल फॅक्टर आणि एक्सटर्नल फॅक्टर ह्यांचं इंटरॅक्शन होतं, ह्यांचा मेळ बसतो. मग हा मेळ परफेक्टही असू शकतो आणि इम्परफेक्टही असू शकतो. इंटरनल फॅक्टर आणि एक्सटर्नल फॅक्टर ह्या दोघांचं जे काही कॉम्बिनेशन आहे हे परफेक्टही होऊ शकतं आणि इम्परफेक्टही होऊ शकतं. क्वालिटेटिव्ह अँड क्वांटिटेटिव्ह हे आपण लक्षात घेतलं पाहिजे की हे जे इंटरनल फॅक्टर आणि एक्सटर्नल फॅक्टर आहे त्याचं परफेक्ट किंवा इम्परफेक्ट कॉम्बिनेशन, दॅट टू क्वालिटेटिव्ह अँड क्वांटिटेटिव्ह, हे असं जेव्हा कॉम्बिनेशन होईल ह्या दोन फॅक्टरचं तेव्हा एक situation create होते, isn't it? So therefore the perfect or imperfect combination in terms of qualitative and quantitative, quality and quantity, हे दोन्ही पण घटक जेव्हा इंटरॅक्ट होतात त्यामध्ये त्याची क्वालिटी आणि क्वांटिटी हे पण मॅटर करतं, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. सो इंटरॅक्शन बिटवीन दिस टू फॅक्टर्स डिपेंडिंग अपॉन देअर क्वालिटी अँड क्वांटिटी, दिस इज द कॉम्बिनेशन ऑफ दिस टू फॅक्टर, आहे की नाही, results into what? Results into success or failure, यश किंवा अपयश हे त्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतं. म्हणजे इंटरनल फॅक्टर्स आणि एक्सटर्नल फॅक्टर ह्यांचा जो इंटरॅक्शन होतं, कॉम्बिनेशन होतं, मग ते किती क्वांटिटीमध्ये झालं आणि कशा क्वालिटीमध्ये झालं, ते परफेक्ट कॉम्बिनेशन झालं का इम्परफेक्ट कॉम्बिनेशन झालं. परफेक्ट कॉम्बिनेशन झालं तर सक्सेस येणार, इम्परफेक्ट कॉम्बिनेशन झालं तर फेल्युअर येणार. हे त्याचं सूत्र आहे. विद्यार्थी मित्रांनो, हे लक्षात घेतलं पाहिजे की नशीब ज्याला आपण म्हणतो ते नशीब म्हणजे दुसरं काही नसतं, तर हे फॅक्टर्स
जे आहेत ह्या फॅक्टरचा परिणाम असतो. हे फॅक्टर एक्सटर्नल फॅक्टर आहे आणि हे इंटरनल फॅक्टर आहे. म्हणजे मानवी क्षमता आणि मानवाच्या सभोवतालची जी काही परिस्थिती आहे, त्या ठिकाणी जे काही रिसोर्सेस उपलब्ध आहेत, संधी आहेत, अपॉर्च्युनिटीज आहेत, त्या अपॉर्च्युनिटी जेव्हा ह्या दोन्ही घटकांचा मेळ बसतो, एकत्रित येतात आणि तो मेळ किती टक्क्यानं, किती प्रमाणात तो झालेला आहे, त्याच्यावरती हा रिझल्ट अवलंबून आहे की नाही. परफेक्ट मेळ बसला, चांगला बसला मेळ तर सक्सेस येणार, इम्परफेक्ट मेळ बसला तर फेल्युअर येणार. सो दिस इज द फॉर्म्युला ऑफ डेस्टिनी. हे आपण समजून घेतलं पाहिजे. आता हे समजण्यासाठी आपण काय करू, एक उदाहरण घेऊया. दिस इज एन एक्झाम्पल. सो व्हॉट इज एक्झाम्पल? इफ ए पर्सन सिटिंग इन ए चेअर लुकिंग ॲट द स्विच ऑफ फॅन सेज, इन माय फेट देर इज नो ब्रीज ऑफ फॅन. खुर्चीवर बसून पंख्याची कळ न दाबता एखादा म्हणत असेल की माझ्या नशिबी पंख्याची हवाच नाही, तर आहे की नाही. एखादा व्यक्ती खुर्चीवर बसला आहे आणि खुर्चीवरून उठून तेवढे कष्ट घेऊन, तेवढे श्रम घेऊन तो पंखाच चालू करणार नसेल बटन दाबून, आणि जर खुर्चीवर बसल्याच म्हणत असेल की माझ्या नशिबी पंख्याची हवाच नाही आहे, तर तुम्ही ह्याला काय म्हणाल? कुड धिस इन्स्टन्स बी कॉल्ड डेस्टिनी? ह्याला डेस्टिनी म्हणता येईल का? काय ह्या घटनेला नशीब म्हणून गप्प राहणार? तर कोणीही म्हणेल की असं कसं, तू जागेवरून उठ आणि पंखा लाव, असंच त्याला करावं लागेल, आहे की नाही. कारण काय, इफ ही इज नॉट डुईंग दिस सिम्पल ॲक्शन, व्हॉट इज दिस ॲक्शन? ही हॅज हँड, दॅट इज द इंटरनल फॅक्टर. त्याच्याकडे हात आहे, तो हात उचलू शकतो, दॅट इज द इंटरनल फॅक्टर. म्हणजे ही मानवी अंतर्गत क्षमता आहे. ही अंतर्गत मानवी क्षमता प्लस सभोवतालच्या परिस्थितीमध्ये बटन आहे, स्विच आहे, दॅट इज द एक्सटर्नल फॅक्टर इज ऑल्सो अवेलेबल. म्हणजे कॉम्बिनेशन झालं. म्हणजे इंटरनल फॅक्टर आणि एक्सटर्नल फॅक्टर ह्याचं कॉम्बिनेशन झालं आणि पंखा फिरायला लागतो. फॅन विल रिव्हॉल्व, आहे की नाही. पंखा फिरायला लागेल, परंतु ह्या ठिकाणी काय कॉम्बिनेशन झालं पाहिजे. त्या व्यक्तीने उठलं पाहिजे, स्वतःच्या हातानं पंख्याचं बटन दाबलं पाहिजे आणि मगच पंखा फिरेल. मग ह्या दोन्हीपैकी एक जरी घटक नसेल तर पंखा फिरणार नाही, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. सो देअरफॉर हिअर यू विल फाइंड दॅट दिस पर्टिक्युलर इफेक्ट इज नथिंग बट कॉम्बिनेशन ऑफ इंटरनल फॅक्टर अँड एक्सटर्नल फॅक्टर. मग आता ह्या ठिकाणी नशीब काय आहे? आता समजा हा व्यक्ती उठलाच नाही तर पंखा कसा चालू होणार? बरं ठीक आहे, हा व्यक्ती जागेवरून उठला पण त्या ठिकाणी स्विचच नसेल, तर पंख्याला बटनच नसेल, तर मग पंखा चालू होण्याचा प्रश्नच नाही आहे. म्हणून ह्या ठिकाणी काय महत्त्वाचं, तर इट इज अ कॉम्बिनेशन ऑफ इंटरनल फॅक्टर अँड एक्सटर्नल फॅक्टर. अशा प्रकारे हे एक एक्झाम्पल आपल्याला घेतलं तर लक्षात येईल की व्हॉट इज द इंटरनल फॅक्टर अँड एक्सटर्नल फॅक्टर. नाऊ नेक्स्ट एक्झाम्पल, आपण दुसरे एक उदाहरण बघूया. ह्या ठिकाणी ह्या उदाहरणामध्ये ए स्टुडंट डू नॉट स्टडी जस्ट सेज इफ इट इज इन माय डेस्टिनी आय वुड पास द एक्झाम. म्हणजे वाक्य काय आहे की एक विद्यार्थी आहे आणि तो अभ्यास न करताच असं म्हणतो आहे की इफ इट इज इन माय डेस्टिनी, माझ्या नशिबी असेल तर आय वुड पास द एक्झाम, आहे की नाही. माझ्या नशिबी जर असेल तर मी पास होईल, माझ्या नशिबात ते लिहिलेलं असेल तर मी बरोबर पास होईल, मग मला काही अभ्यास करायची गरजच नाही. कुड एनी सेन्सिबल पर्सन ॲक्सेप्ट धिस स्टँड ऑफ ए स्टुडंट? एखादा समजदार माणूस हे विद्यार्थ्याचं म्हणणं मान्य करून त्याला होकार देईल का? मान्य करेल का एखादा समजदार माणूस? ह्या म्हणण्याला नशीब म्हणून गप्प राहायचं का? आहे की नाही. असं जर म्हणत असेल आणि हे नशीब आहे, वा ठीक आहे, चला ॲक्सेप्टेड, असं होऊ शकतं का? असं होणार नाही. सो दिस इज ए रॉंग कन्सेप्शन. मग काय करावं लागेल त्याला? ही हॅज टू स्टडी, आहे की नाही. ही हॅज टू स्टडी म्हणजे त्याला इथे अभ्यास करावा लागेल, बौद्धिक श्रम आले त्याचे, आहे की नाही. ह्या ठिकाणी त्या विद्यार्थ्याला बौद्धिक श्रम किंवा त्याची ती बौद्धिक क्षमता वापरावी लागेल, आहे की नाही. बौद्धिक क्षमता म्हणजे इंटरनल फॅक्टर, आहे की नाही. आणि त्यानं अभ्यास केल्यानंतर त्याला परीक्षेला बसू दिलं गेलं पाहिजे, दॅट इज द एक्सटर्नल फॅक्टर. देन वी कॅन एक्सपेक्ट ए रिझल्ट.
unless and until these two factors are available and these two factors are combined, we can expect the result either पॉझिटिव्ह और निगेटिव्ह. आहे की नाही. त्या विद्यार्थ्यानं बौद्धिक श्रम घेतल्यानंतर त्याचे इंटरनल फॅक्टर्स किंवा अंतर्गत क्षमता वापरल्यानंतर त्याला परीक्षेला बसू दिलं पाहिजे, त्याला परीक्षेची संधी दिली पाहिजे. दॅट इज द एक्सटर्नल फॅक्टर. आणि नंतर मग विचार करूया की तो पास आहे की नापास आहे. अशा प्रकारे आपल्याला लक्षात येईल की इंटरनल फॅक्टर आणि एक्सटर्नल फॅक्टर काय आहेत. सो इट इज अ नथिंग बट द परफेक्ट और इम्परफेक्ट कॉम्बिनेशन ऑफ टू और मेनी फॅक्टर्स. तर ह्या ठिकाणी पुन्हा जे एक्झाम्पल आहे त्याला थोडंसं आपण ग्राफिकली समजून घेण्याचा प्रयत्न करू. नाव दिस इज इंटरनल फॅक्टर दॅट इज फॅकल्टी. फॅकल्टी म्हणजे बौद्धिक क्षमता. मग ह्याच्यामध्ये काय येतं, ह्याच्यामध्ये बघा टॉईल्स म्हटलेलं बौद्धिक श्रम, कॉन्सन्ट्रेशन म्हणजे अगदी मन लावून अभ्यास करणे, आहे की नाही. हे अंतर्गत घटक आहे किंवा अंतर्गत क्षमता आहेत. त्यामुळे टॉईल्स ज्याला आपण म्हटलेलं आहे ते बौद्धिक श्रम आहेत. सो देअर फॉर दिस इज अ इंटरनल फॅक्टर. म्हणजे विद्यार्थ्याची बौद्धिक क्षमता, त्यानं मन लावून अभ्यास करणे, बौद्धिक श्रम घेणे, ह्याला आपण अंतर्गत घटक किंवा अंतर्गत क्षमता असं म्हटलेलं आहे. आणि एक्सटर्नल फॅक्टर आहे. आता हे एक्सटर्नल फॅक्टरमध्ये काय येतं, म्हणजे सभोवताली काय असलं पाहिजे त्याच्या त्या विद्यार्थ्याच्या, त्याला चांगलं डाएट मिळालं पाहिजे, म्हणजे जेवण चांगलं पाहिजे, त्याला योग्य पुस्तकं मिळाली पाहिजे, त्याला योग्य शिकवणी झाली पाहिजे, त्याला योग्य शाळा मिळाली पाहिजे, त्याला योग्य घरचं वातावरण पाहिजे आणि मग त्याला परीक्षेला बसू दिलं पाहिजे. हे काय सगळे बाह्य घटक किंवा संधीची उपलब्धता आहे. दीज आर द एक्सटर्नल फॅक्टर्स. हे फॅक्टर्स त्या ठिकाणी असले पाहिजे, म्हणून ह्याला म्हटलेलं एक्सटर्नल फॅक्टर्स. म्हणजे त्या विद्यार्थ्यानं खूप खूप अभ्यास केला आहे की नाही, पण त्याला परीक्षेलाच अपीअर होऊ दिलं नाही, तर तो पास किंवा नापास होण्याचा प्रश्नच नाही. त्या विद्यार्थ्याला जर समजा पुस्तकच नसतील, आहे की नाही, ही विल पुस्तकं नसतील तर हाऊ कॅन दॅट स्टुडंट विल लर्न. म्हणून एक्सटर्नल फॅक्टर्ससुद्धा महत्त्वाचे आहेत, त्याची बौद्धिक क्षमता पण महत्त्वाची आहे. त्यामुळे ह्या ठिकाणी पुन्हा आपण लक्षात घेतलं पाहिजे की परफेक्ट किंवा इम्परफेक्ट असं कॉम्बिनेशन होऊ शकतं. ह्या सिच्युएशनमध्ये काय होतं, त्या विद्यार्थ्यांनी व्यवस्थित अभ्यास केला, एक्सटर्नल सिच्युएशन पण त्याला व्यवस्थित दिले, एक्सटर्नल फॅक्टर्स आणि इंटर्नल फॅक्टर्स परफेक्ट झाले, तर त्याचं कॉम्बिनेशन क्वालिटेटिव्ह अँड क्वांटिटेटिव्हली जर परफेक्ट झालं तर नक्कीच रिझल्ट पॉझिटिव्ह येतील. जर हे कॉम्बिनेशन क्वालिटेटिव्हली आणि क्वांटिटेटिव्हली इम्परफेक्ट जर झालं तर नॅचरली विल नॉट गेट पॉझिटिव्ह रिझल्ट्स. म्हणून ह्या ठिकाणी आपण लक्षात घेतलं पाहिजे की इंटरनल फॅक्टर्स आणि एक्सटर्नल फॅक्टर्स ह्याचं जे परफेक्ट क्वालिटेटिव्ह आणि क्वांटिटेटिव्ह हे पण लक्षात घेतलं पाहिजे. क्वालिटेटिव्ह अँड क्वांटिटेटिव्ह म्हणजे करायचा म्हणून उगीच अभ्यास करायचा नाही, त्याला क्वालिटी पाहिजे त्या अभ्यासामध्ये. आणि क्वांटिटी म्हणजे उगीच आपलं 10 मिनटं 15 मिनटं बसलं आणि टी व्ही बघत बसलं असं नाही, तर त्यांना 5-6 तास सतत एकसारखा अभ्यास केला पाहिजे. दॅट इज क्वांटिटेटिव्ह. आणि क्वालिटेटिव्ह म्हणजे मन लावून अभ्यास केला पाहिजे. नाहीतर उगीच थोडंसं वाचतो आहे आणि मन इकडे तिकडे भटकतं आहे, मग ह्याला क्वालिटी राहणार नाही. म्हणून हिअर वी हॅव टू कन्सिडर दिस थिंग ऑल्सो. सो इंटरनल फॅक्टर आणि एक्सटर्नल फॅक्टर ह्याचं परफेक्ट आणि इम्परफेक्ट कॉम्बिनेशन व्हायला पाहिजे. म्हणून दिज टू फॅक्टर्स आर इंटरडिपेंडंट. म्हणून मी असं हे इथे ॲरो दाखवलेलं आहे. तर हे लक्षात घेतलं पाहिजे, दिस टू फॅक्टर्स आर इंटरडिपेंडंट. इंटरनल फॅक्टर्स आणि एक्सटर्नल फॅक्टर्स आर इंटरडिपेंडंट. ते एकमेकावर अवलंबून आहेत, आहे की नाही. दे गव्हर्न इच अदर, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. मग ह्यांचं जे कॉम्बिनेशन आहे ते परफेक्ट किंवा इनपरफेक्ट झाल्यानंतर विल गेट द रिझल्ट. दिस रिझल्ट मे बी आयदर सक्सेस ऑर फेल्युअर, यश किंवा अपयश असेल. म्हणजे परफेक्ट कॉम्बिनेशन जर झालं तर सक्सेस येणार, इम्परफेक्ट कॉम्बिनेशन झालं तर फेल्युअर येणार. सो दॅट इज द कन्सेप्ट. सो वी आर ट्राईंग टू अंडरस्टँड द कन्सेप्ट डेस्टिनी विथ सच एक्झाम्पल्स. म्हणजे हे जे काही आपण ग्राफिकल रिप्रेझेंटेशन करतो ह्या ठिकाणी, हे त्यासाठीच करतो आहे की व्हॉट इज द लॉजिकल बेसिस ऑफ डेस्टिनी. नशीब ह्या संकल्पनेचं जे तार्किक आधार काय आहे तो हा आहे. हे असं होतं म्हणून आपण ह्याला नशीब म्हणून सोडून देतो. मग हे जेव्हा आपण समजून घेतो तर आपल्याला
कुठे बिघाड झालेला आहे तिथं आपल्याला करेक्शन करण्याचा पण वाव मिळतो, जेव्हा आपल्याला हे समजतं तेव्हाच. जर हे समजलंच नाही आणि आपण नुसतंच म्हटलं की माझ्या नशिबात असंच आहे आणि गप्प बसलो, तर यू विल नॉट गेट एनी चान्स टू इम्प्रूव्ह द क्वालिटीज ऑफ इंटरनल अँड एक्सटर्नल फॅक्टर्स. जर तुम्हाला इंटरनल फॅक्टरमध्ये काही डिफेक्ट असतील तर यू कॅन इम्प्रूव्ह इट. जर एक्सटर्नल फॅक्टरमध्ये जर काही डिफेक्ट असेल तर यू कॅन इम्प्रूव्ह इट. पण हे कधी? जेव्हा तुम्हाला ह्याचं लॉजिक समजेल तेव्हा, आहे की नाही. हे लॉजिकच जर आपल्याला समजलं नाही, विद्यार्थ्याला समजलं नाही, तर मग त्याच्यावरती कामच करता येणार नाही. सो देअरफॉर दिस इज द फॉर्म्युला, और वी कॅन से इट इज ए काइंड ऑफ लॉजिकल बेसिस ऑफ डेस्टिनी. हे सूत्र आहे, हे नशीब काय आहे त्याचं हे सूत्र आहे. आता ह्या ठिकाणी मी हा टेबल तयार केलेला आहे. आता हा टेबल काय आहे हे थोडक्यात समजून सांगतो मी तुम्हाला, की दिस इज अ टेबल. ह्या ठिकाणी मी काय केलेलं आहे, हे थोडंसं आकृतीच्या साह्यानं आय एम ट्राईंग टू डिस्क्राईब द डेस्टिनी विथ सर्टन फिगर्स, आहे की नाही. हे ग्राफिकल रिप्रेझेंटेशन आहे असं समजा, आहे की नाही. काही फिगरच्या साह्यानं मी समजून सांगण्याचा प्रयत्न करतो आहे. सो दिस इज अ टेबल. ह्या टेबलमध्ये काय, हा सिरियलचा कॉलम आहे, हा दुसरा एक कॉलम आहे इंटरनल फॅक्टरचा, आहे की नाही. इंटरनल फॅक्टर, इन्स्टिंक्ट किंवा अंतर्गत क्षमता, त्याचा हा कॉलम आहे. हा एक्सटर्नल फॅक्टरचा कॉलम आहे. हा रिझल्टचा कॉलम आहे, ज्यामध्ये सक्सेस किंवा फेल्युअर मेन्शन केलेला आहे. आणि हा इंटरप्रिटेशनचा कॉलम आहे, म्हणजे अनुमान. हे जे रिझल्ट आहे त्याचं हे इंटरप्रिटेशन केलेलं आहे या ठिकाणी. हे त्याचं म्हणजे नेमकं इंटरप्रिट केलेलं आहे, प्रतिपादन केलेलं आहे. तर अशा प्रकारे हा टेबल आहे की नाही. आता ह्या ज्या फिगर्स आहेत, ह्या फिगर्स बघा कशा आहेत. हे फिगर्सला ह्या अशा प्रकारची मॅचिंग आहेत, आहे की नाही. हे नॉच आहे, म्हणजे खाचा आहेत. हे थोडंसं झूम करून जर बघितलं तर तुम्हाला लक्षात येईल की हे जे फिगर मी काढलेले आहेत, ह्या फिगरमध्ये काय, हे बघा, हे इथं हे अशी एक नॉच आहे की नाही. हा एक भाग आहे, हा खड्डा, म्हणजे हे फॅसेट्स आहेत. दीज आर द फॅसेट्स. ह्या मॅच होणाऱ्या फॅसेट आहेत. हे बघा, हे अशी टोक, हे टोक, आहे की नाही. त्यानंतर हे असं दाखवलेलं आहे ॲरो, आणि हे काहीतरी अशी फिगर काढलेली, हे मॅचिंग आणि मिसमॅच असं दाखवण्यासाठी हे फिगर काढलेलं आहे. हे बघा, हे इथं. तर हे अशा प्रकारचे हे एक फिगरच्या माध्यमातून थोडंसं ह्याला मी एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता ह्या ठिकाणी इंटरनल फॅक्टर किंवा इन्स्टिंक्ट किंवा अंतर्गत क्षमता याचा कॉलम, एक्सटर्नल फॅक्टर किंवा सर्कमस्टॅन्शियल फॅक्टर्स ज्याला म्हटलेलं आहे, बाह्य फॅक्टर्स, बाह्य घटक, आणि हे त्याचं रिझल्टचं कॉलम, आहे की नाही. आणि हा त्याचं नेमकं इंटरप्रिटेशन करण्याचं कॉलम, हा म्हणजे अनुमान, म्हणजे त्याचं जे काही हा निकाल आहे, हा रिझल्ट आहे, त्याच्यावरती भाष्य करणारा हा कॉलम आहे. आता ह्या ठिकाणी ही फिगर अशी काढलेली आहे, ही फिगर अशी काढलेली आहे. आता नंबर 1चं आपण पॉसिबिलिटी घेऊया. सो फर्स्ट सिरियल नंबर 1ची जी पॉसिबिलिटी आहे, व्हॉट इज द पॉसिबिलिटी हिअर, लेट अस ट्राय इट. So this is the internal factor coming from this side and this is the external factor, म्हणजे हा फॅक्टर. बघा, ह्या ठिकाणी हे मॅच झाले, त्याला मी म्हटलेलं आहे मॅच. हे मॅचिंग झालं ह्या ठिकाणी, म्हणजे इंटरनल फॅक्टर आणि एक्सटर्नल फॅक्टर ह्याच्या ज्या खाचा आहेत, ह्याचे जे फॅसेट्स आहेत, ते मॅच झाले या ठिकाणी. मग त्याचा जो रिझल्ट आहे तो काय, सक्सेस. सो हिअर यू कॅन सी दॅट सक्सेस. आता कॉमनर म्हणजे सामान्य व्यक्ती ह्याला काय म्हणेल, सामान्य व्यक्ती ह्याला डेस्टिनी म्हणेल, नशीब म्हणेल. हे नशिबात असं होतं बाबा माझ्या, आहे की नाही, हे माझ्या नशिबात घडलं, हे माझं नशीब. परंतु रॅशनली बोलणारा व्यक्ती किंवा जो तार्किक आधारावरती वैज्ञानिक दृष्टिकोनातून बोलणारा जो काही व्यक्ती आहे तो काय म्हणेल, कॉन्करन्स ऑफ इंटरनल अँड एक्सटर्नल फॅक्टर. कॉन्करन्स ऑफ इंटरनल अँड एक्सटर्नल फॅक्टर म्हणजे अंतर्गत क्षमता आणि बाह्य क्षमता ह्यांचा मेळ, आहे की नाही. हे अंतर्गत क्षमता आणि हे बाह्य क्षमता ह्यांचा परफेक्ट मेळ झाला, म्हणून हे सक्सेस झालं, आहे की नाही. ते कॉन्करन्स ऑफ इंटरनल अँड एक्सटर्नल फॅक्टर असं रॅशनलिस्ट म्हणेल, आहे की नाही. तार्किक दृष्टीनं, वैज्ञानिक दृष्टीने विचार करणारा व्यक्ती असं म्हणेल. तर ही एक पहिली पॉसिबिलिटी. नाव लेट अस ट्राय द सेकंड पॉसिबिलिटी. व्हॉट इज द सेकंड प्रोबॅबिलिटी. सेकंड प्रोबॅबिलिटीमध्ये बघा, हे अशा प्रकारचा इंटरनल फॅक्टर, हा एक्सटर्नल फॅक्टर. नाव दिस इंटरनल फॅक्टर कमिंग फ्रॉम दिस साईड अँड एक्सटर्नल फॅक्टर कमिंग फ्रॉम दिस साईड. नाव सी हिअर देर इज नो मॅच. कारण ह्या खाचा मॅचच होऊ शकत नाही. जसं ह्याच्या खाचा मॅच झालेल्या आहेत,
आहे की नाही, ह्याचे जे नॉचेस आहेत आहे की नाही, हे मॅच झालेले आहेत ह्या ठिकाणी. दिस फॅसेट्स आर मॅच्ड हिअर, बट हिअर देर इज नो चान्स ऑफ मॅचिंग आहे की नाही. म्हणून इंटरनल फॅक्टर आणि एक्सटर्नल फॅक्टरमध्ये मॅच झाला नाही, म्हणून ह्याला आपण म्हणू फेल्युअर. मग ह्याला पण सामान्य व्यक्ती काय म्हणेल, डेस्टिनी, नशीब. हे नशिबामध्ये असं आहे म्हणून असं आहे. मग तार्किक दृष्टीने विचार करणारा व्यक्ती काय म्हणेल, इट इज अ मिसमॅच ऑफ इंटरनल अँड एक्सटर्नल फॅक्टर्स. इट इज मिसमॅच ऑफ इंटरनल अँड एक्सटर्नल फॅक्टर्स असं म्हणेल जो तर्काने विचार करणारा व्यक्ती, सायंटिफिकली विचार करणारा व्यक्ती हे असं म्हणेल. ओके. नाव थर्ड पॉसिबिलिटी, लेट्स चेक द थर्ड पॉसिबिलिटी. या ठिकाणी इंटरनल फॅक्टर, एक्सटर्नल फॅक्टर. नाव इंटरनल फॅक्टर कमिंग फ्रॉम दिस साईड अँड एक्सटर्नल फॅक्टर कमिंग फ्रॉम दिस साईड. आता बघा ह्या ठिकाणी एक्सटर्नल फॅक्टरची दोन फॅसेट आहेत, त्याच्यातली एक फॅसेट मॅच झालेली आहे आणि एक फॅसेट रिकामी आहे. मग ह्याला काय म्हणता येईल आपल्याला, ह्याला म्हणता येईल पार्शियल फेल्युअर किंवा पार्शियल सक्सेस आहे की नाही. पार्शियल फेल्युअर आहे म्हणजेच त्याचा विरुद्धार्थ पार्शियल सक्सेस म्हणजे 50-50. मग ह्या ठिकाणी काय सामान्य माणूस म्हणेल, डेस्टिनी, हे नशिबामध्ये आहे म्हणून असं घडलं. परंतु तार्किक दृष्टीने विचार करणारा व्यक्ती काय म्हणेल, सम इंटरनल फॅक्टर्स लॅकिंग एक्सटर्नल फॅक्टर्स आर फुल आहे की नाही. सम इंटरनल फॅक्टर्स आर लॅकिंग व्हाईल एक्सटर्नल फॅक्टर्स आर फुल, म्हणजे सभोवतालची परिस्थिती अगदी परफेक्ट आहे, परंतु अंतर्गत क्षमता ज्या व्यक्तीच्या आहेत, ज्याला इंटरनल फॅक्टर म्हटलं आहे, तिथे कमतरता आहे की नाही. परिस्थिती जे एक्सटर्नल फॅक्टर फुल आहेत, परंतु इंटरनल फॅक्टर आर लॅकिंग, समथिंग लॅकिंग, म्हणून इथं ही खाच किंवा ही फॅसेट मॅच होण्यासाठी काही राहिलं नाही, म्हणून दिस इज ए थर्ड पॉसिबिलिटी. नाव व्हॉट इज फोर्थ प्रोबॅबिलिटी. फोर्थ प्रोबॅबिलिटीमध्ये बघा इथं ही अशी फिगर दाखवलेली आहे आणि इथं ही फिगर दाखवली आहे. सो इंटरनल फॅक्टर, एक्सटर्नल फॅक्टर्स. नाव इंटरनल फॅक्टर कमिंग फ्रॉम दिस साईड अँड एक्सटर्नल फॅक्टर हे असा. नाव यू सी हिअर इज ऑल्सो ए पार्शियल मॅच. सो पार्शियल फेल्युअर, पार्शियल सक्सेस. सो मॅच इज पार्शियल आहे की नाही. अनदर एक्सटर्नल फॅक्टर इज अनअवेलेबल. ह्या ठिकाणी जो दुसरा एक्सटर्नल फॅक्टर आहे तो फॅक्टर इथं उपलब्ध नाही आहे की नाही. सामान्य माणूस ह्याला म्हणेल नशीब, परंतु तार्किक दृष्टीनं विचार करणारा काय म्हणेल, इंटरनल ॲबिलिटी इज फुल बट सम एक्सटर्नल फॅसिलिटेशन इज लॅकिंग. म्हणजे एक्सटर्नल फॅसिलिटेशन इज लॅकिंग, म्हणून ह्या ठिकाणी एक्सटर्नल फॅक्टर्स कमी पडले, इंटरनल फॅक्टर्स भरपूर आहेत. म्हणजे त्या व्यक्तीच्या जे काही इंटरनल क्षमता आहेत, अंतर्गत क्षमता त्या परिपूर्ण आहेत, परंतु सभोवतालच्या परिस्थितीनं साथ त्याला दिली नाही, असं आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल. तर अशा प्रकारे यू विल फाइंड दॅट दिस इज अ टेबल. अगेन आय हॅव प्रिपेअर्ड टू अंडरस्टँड द कन्सेप्ट ऑफ डेस्टिनी. नशिबाची ही संकल्पना समजण्यासाठी हा टेबल अतिशय महत्त्वाचा आहे. हे अशाच प्रकारचं काहीतरी घडत असतं, त्याचं जे लॉजिक आहे ते आपल्याला समजत नाही, म्हणून हे आपण लक्षात घेतलं पाहिजे विद्यार्थी मित्रांनो. आता ह्या ठिकाणी थोडंसं आणखी मी एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न केलेला आहे की दोन विद्यार्थ्याचं एक्झाम्पल या ठिकाणी मी मार्क्स दाखवलेले आहेत, 40%, 60%, 80% आणि 100%. नाव हिअर आय हॅव ट्राईड टू शो द कंपॅरिझन बिटवीन टू स्टुडंट्स. दोन विद्यार्थ्यांमध्ये मी कंपॅरिझन दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. दिस इज ऑल्सो ए ग्राफिकल रिप्रेझेंटेशन. हे ग्राफिकली मी त्याला रिप्रेझेंट केलेलं आहे. नाव दिस इज एन अप्पर कास्ट स्टुडंट आहे की नाही. हा जो इथे विद्यार्थी मी दाखवलेला आहे, हा बघा ह्याची फिगर, म्हणजे हे ग्राफिकल रिप्रेझेंटेशन आहे. यस, दिस इज अप्पर कास्ट चाइल्ड आहे की नाही, अप्पर कास्ट चाइल्ड. आता ह्या अप्पर कास्ट चाइल्ड मी ह्या ठिकाणी का घेतलेला आहे, कारण भारतीय समाज व्यवस्थेमध्ये वरच्या जातीतली जी काही मुलं आहेत ती सधन असतात. वरच्या जातीतली लोकं आहेत ती थोडीशी सधन आहेत, म्हणजे कल्चरली आणि इकॉनॉमिकली दे आर वेल टू डू फॅमिली आहे की नाही. त्यामुळे काय होतं की वरच्या जातीमध्ये जे सधनता आहे, त्यामुळे त्या सधन घराण्यातला हा अप्पर कास्टचा मुलगा मी ह्या ठिकाणी घेतलेला आहे एक्झाम्पल म्हणून. आता हा जो विद्यार्थी आहे हा कसा अभ्यास करतो,
तर त्याला जे काही रिक्वायरमेंट्स आहेत त्या ठिकाणी ह्या खाचा दाखवलेल्या आहेत. मी दीज आर द रिक्वायरमेंट्स आहे की नाही. हे ग्राफिकली मी या ठिकाणी दाखवलेलं आहे रिक्वायरमेंट्स. आता ह्या विद्यार्थ्याला खाण्यासाठी हेल्दी फूड मिळतं आहे की नाही. दिस चाइल्ड इज गेटिंग ए हेल्दी फूड आहे की नाही. या ठिकाणी हे म्हटलेलं आहे हेल्दी फूड. आता हेल्दी फूड म्हणजे खाण्यामध्ये भाजी भाकरी पोळी दही ताक सलाद आंबट गोड तिखट तुरट म्हणजे सगळंच म्हणजे कार्बोहायड्रेट प्रोटीन फॅट all these things means all ingredients that are required in the food as a healthy food. So this child is getting all the required elements and all the ingredients in food. Therefore this child is consuming healthy food. ह्या मुलाला या अप्पर कास्टच्या मुलाला हे हेल्दी फूड मिळतं ह्या ठिकाणी आहे की नाही. मग ह्याच्यासोबत त्याला मग काजू आहेत बदाम आहेत आहे की नाही अक्रोड आहे म्हणजे त्याची बौद्धिक वाढ आणि शारीरिक वाढ होण्यासाठी हे सर्व घटक त्याला मिळतात. सो इट इज ही इज कन्झ्युमिंग और ही इज और शी इज कन्झ्युमिंग हेल्दी फूड. त्यानंतर त्याला ट्युशन आहे की नाही त्याला शिकवणी पण आहे व्यवस्थित शिकवणी आहे चांगला दर्जेदार शिक्षक त्याला शिकवायला मिळालेला आहे. शाळेमध्ये चांगलं शिकवलं जातं आणि त्याला घरी पण चांगली शिकवणी आहे. सो ही इज गेटिंग ए क्वालिटी ट्युशन. त्यानंतर ही इज गेटिंग द गॅजेट्स ऑल द गॅजेट्स रिक्वायर्ड स्टेशनरी आहे की नाही बुक्स पेन बुक्स नोटबुक्स पेन त्यानंतर पुन्हा मॉडर्न गॅजेट्स ज्याला आपण म्हणू कॉम्प्युटर लॅपटॉप मोबाईल एक्सेट्रा एक्सेट्रा. So this child is getting all the required stationery and gadgets. त्यानंतर त्याच्या घरचं जे वातावरण आहे ते फेवरेबल होम कल्चर आहे की नाही. दिस चाइल्ड हॅज व्हेरी होमलीनेस ए फेवरेबल होम ॲटमॉस्फिअर आहे की नाही. घरातलं वातावरण चांगलं आहे म्हणजे आईवडील त्याच्याकडे लक्ष देतात आई त्याचा अभ्यास घेते आईवडिलांमध्ये कधी भांडण होत नाही कधी मारामाऱ्या होत नाही त्यामुळे त्याची मानसिक स्थिती चांगली राहते. मग घरामध्ये वडील बघत असतात की मुलाचा अभ्यास कसा चालला त्याला काय लागतं नाही लागतं आई त्याला चांगलं चांगलं खायला देते म्हणजे सर्व म्हणजे त्याला घरातलं जे वातावरण आहे ते अतिशय पोषक आहे. सो देअरफॉर ही हॅज फेवरेबल होम कल्चर. अशा प्रकारे ह्या विद्यार्थ्याला सगळ्या ज्या काही गरजा आहेत त्या पूर्ण झाल्या. तर ह्या ठिकाणी मी ह्या खाचा दाखवल्यात बघा पहिली खाच दुसरी खाच तिसरी खाच चौथी खाच हे चारही त्याच्या खाचा दाखवल्यात फुलफिल झालेल्या आहेत. सो दिस चाइल्ड इज गेटिंग ऑल द रिक्वायर्ड एलिमेंट्स अँड फॅक्टर्स फॉर हिज प्रॉपर स्टडी. ऑन द कॉन्ट्ररी आता हे जर बघितलं आपण तर मग त्याच्यामुळे काय होईल की हे जे हा जो विद्यार्थी आहे तो 80% मार्क घेणार 100% मार्क घेणार आहे की नाही. हे ह्या ठिकाणी होईल कारण ही इज गेटिंग ऑल दीज फॅक्टर्स आणि त्याच्यामुळे ह्या विद्यार्थ्याला योग्य अशा प्रकारचे चांगले उत्कृष्ट मार्क्स मिळू शकतात. आता त्याच्या विरुद्ध जर बघितलं आपण बहुजन चाइल्ड आहे की नाही हे दिस इज ए बहुजन चाइल्ड. आता बहुजन चाइल्ड म्हटल्यानंतर काय खालच्या जातीमध्ये आर्थिक चणचण असते. वडील आई कामाला जाते कारण वडिलाला योग्य पगार नसतो त्याचं शिक्षण झालेलं नसतं आईचं पण शिक्षण झालेलं नसतं. मग वडील कुठेतरी छोटे मोठे कामं करतात किंवा साधी नोकरी करतात. चांगली नोकरी जरी असेल तर तो फारसा पैसा घरी देत नाही बाहेरच काहीतरी उधळून टाकतो तो पैसा अशा प्रकारचं वातावरण. मग हा जो बहुजनाचा विद्यार्थी आहे खालच्या जातीतला त्याला काय मिळतं ही इज गेटिंग सिम्पल फूड आहे की नाही. ही इज गेटिंग ही और शी इज गेटिंग सिम्पल फूड. ऑन द कॉन्ट्ररी दिस अप्पर कास्ट चाइल्ड इज गेटिंग हेल्दी फूड. आणि इथे हा बहुजनाचा जो मुलगा आहे ही इज गेटिंग द सिम्पल फूड. सिम्पल फूड म्हणजे काय बाबा साधी भाकरी कांदा आहे की नाही कधी डाळ कधी चटणी मग त्याच्यामध्ये मग तूप नाही दही नाही आंबट गोड एखादा पदार्थ गुलाबजामुन असं काहीच नाही. आणि त्याच्यानंतर मग काजू बदाम तर दूरच मग त्याला काजू बदाम पण नाही. मग काजू बदाम वगैरे नाही मिळाले हे ड्रायफ्रूट नाही मिळाले तर मग त्याची बौद्धिक क्षमता पण वाढणार नाही त्याच्या बुद्धीचा पण विकास होणार नाही. इथं ह्या मुलाला सगळंच मिळतं आहे की नाही.
त्याच्यामुळे त्याचं शारीरिक आणि बौद्धिक वाढ ही व्यवस्थित होणार. ह्या ठिकाणी ह्या बिचाऱ्या गरीबाला काहीच मिळत नाही आहे. ही इज गेटिंग फक्त कांदा आणि भाकरच खातो आहे, काहीतरी चटणी मिटणी असली तेच खातो आहे. सिम्पल फूड, हे दिस चाइल्ड इज गेटिंग सिम्पल फूड बिकॉज दिस चाइल्ड इज कमिंग फ्रॉम द बहुजन कम्युनिटी. सो सिम्पल फूड. मग त्यानंतर त्याला ट्युशन तर नाहीच आहे. मग पेन आणि पुस्तक आहे, त्याला फक्त पेन आणि पुस्तक, बाकी गॅजेट्स वगैरे नाही. या ठिकाणी मी शब्द त्यासाठीच वापरला की गॅजेट्स म्हणजे सगळे आधुनिक सामुग्री त्याच्याकडे आहे. या बिचाराकडे काय, इज हॅव्हिंग ए सिम्पल पेन अँड सिम्पल बुक्स, दॅट्स ऑल. मग त्याच्याकडे पेन आणि पुस्तकं एवढंच आहे. मग असा जो विद्यार्थी आहे हा किती मार्क घेणार? असा विद्यार्थी किती मार्क घेणार? 40च्या वर जाणारच नाही बिचारा. सो दिस इज द सिच्युएशन, आहे की नाही. म्हणजे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे की हा जो अप्पर कास्टमधला जो मुलगा आहे, ही इज हॅव्हिंग ऑल द फॅसिलिटीज. ही इज गेटिंग हेल्दी फूड, ही इज गेटिंग ट्युशन, he is having all the gadgets required for study, he has very favorable home atmosphere. आता इथं ह्या विद्यार्थ्याला काय, फक्त साधं जेवण मिळतं, बाकी इथं ट्युशन नाही आहे की नाही. घरचं वातावरण पण बिघडलेलं, बाप दारू पिऊन येतो, घरी आईला भांडतो, पैसा देत नाही, दररोज भांडणं, मग त्याला बसायला व्यवस्थित जागा नाही. अशा परिस्थितीमध्ये हा बहुजनाचा विद्यार्थी काय अभ्यास करणार आहे? म्हणून ह्या ठिकाणी आपण लक्षात घेतलं पाहिजे विद्यार्थी मित्रांनो, की हे जे काही आहे इंटरनल क्षमता, ह्या विद्यार्थ्याची जी इंटरनल क्षमता आहे, अंतर्गत क्षमता आहे अप्पर कास्टवाल्याची, ही चांगली वाढलेली आहे. त्याच्यामुळे त्याला जे काही मिळतं हे अगदी सर्व आहे आणि त्यामुळे हे मार्काचं व्हॅरिएशन होतं. म्हणून इंटरनल फॅक्टर्स आहे की नाही ऑफ द चाइल्ड अँड द एक्सटर्नल फॅक्टर्स आर व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट, आहे की नाही. इंटरनल फॅक्टर्स अँड एक्सटर्नल फॅक्टर आर व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. आणि मग त्याच्यावरती मग ते निकाल लागतात आणि मग हे निकाल लागल्यानंतर मग त्याला नशीब म्हणत बसण्यात काय अर्थ आहे की नाही. त्याला नशीब म्हणायचं नाही. मग एखादं वेळ ह्याचे मायबाप काय म्हणतील, माझ्या पोराच्या नशिबामध्ये 40%च आहेत. अरे पण ते कशामुळे 40% आले ह्याचा विचार त्याचे आईवडील नाही करू शकत, तर तो मुलगा पण नाही करू शकत. त्याला वाटतं की हो बाबा चला आपल्या नशिबात 40%च आहेत, दॅट्स ऑल. पण इथे ह्या अप्पर कास्टमधल्या विद्यार्थ्याला आणि त्याच्या आईबापाला माहिती आहे की आपल्या पोराला हेल्दी फूड द्यावं लागेल, कारण त्याची बौद्धिक आणि शारीरिक क्षमता वाढवायची आहे. त्याला शिकवण्यासाठी चांगला ट्युटर द्यावा लागेल, त्याला वापरण्यासाठी चांगली पुस्तकं, पेन, टेबल, खुर्ची, मोबाईल, लॅपटॉप हे द्यावं लागेल. आणि आपण भांडलं पण नाही पाहिजे, आपण प्रेमानंच राहिलं पाहिजे, त्याला अभ्यासाला डिस्टर्ब व्हायला नको, आहे की नाही. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी फेवरेबल आहेत ना त्याला. एक्सटर्नल फॅक्टर आर फेवरेबल फॉर दिस चाइल्ड, आहे की नाही. मग त्याची बौद्धिक क्षमता नॅचरली वाढणार, कारण दिस चाइल्ड इज गेटिंग ऑल द इनपुट्स. हे सगळे इनपुट्स त्याला मिळत आहेत ना. मग आउटपुटचं बरोबर देणार. 80% घेईल, 100% घेईल. ह्या बिचाऱ्याला काय मिळतं आहे, ह्याच्याकडे बौद्धिक क्षमता आहे, पण ह्याची बुद्धी वाढण्यासाठी ह्याला चांगलं हेल्दी फूडच नाही आहे. ह्याला सिम्पल फूड आहे, काजू बदाम नाही, आहे की नाही, सलाद नाही, काही फळं नाहीत, आहे की नाही. आईबापानं काही आणलं कधी तर 4-5 भावंडामध्ये एक तुकडा येणार कसला तरी. मग हे सिम्पल फूड आहे की नाही. त्यानंतर इथं हे ट्युशन तर नाहीच नाही, इथं हे पेन आणि पेन्सिल आणि पुस्तकच मिळत आहेत. आणि त्यानंतर घरचं वातावरण बेकार. मग हा जो बहुजन चाइल्ड आहे ह्याची बुद्धी चांगली आहे, नॅचरली ह्याला बुद्धी दिलेली आहे, पण त्या बुद्धीची जोपासना करण्यासाठी एक्सटर्नल फॅक्टर्स आर नॉट फेवरेबल ना. हे एक्सटर्नल फॅक्टर फेवरेबल नाही आहेत. हे त्याच्यामुळे हे लक्षात घेतलं पाहिजे की इंटरनल फॅक्टर अँड एक्सटर्नल फॅक्टर आर व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. हे तिथून मग आपण म्हणजे वेडे लोक त्याला नशीब म्हणतात, नशिबानं 40% मिळाले. अरे कसे मिळतात 40%? हे 40% जे मार्क आलेले आहेत, असे हे मार्क हे येण्याचं काही कारण असेल ना. इकडे ह्याला 80% मिळाले ह्याचं काही कारण असेल, त्याला 100% मिळाले ह्याचं काही कारण असेल, आहे की नाही. तर ही मीमांसा होत नाही, हे त्याचं लॉजिकल आहे. विद्यार्थी मित्रांनो हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. सो दिस इज द लॉजिक. आता या ठिकाणी हे जे इंटरनल आणि एक्सटर्नल फॅक्टर्स आहेत, ह्या इंटरनल आणि एक्सटर्नल फॅक्टर्सवरती ह्युमन कंट्रोल किती आहे,
कुठल्या कुठल्या गोष्टीवरती ह्युमन कंट्रोल आहे, म्हणजे मानवाच्या आवाक्यामध्ये कुठल्या कुठल्या फॅक्टर्स आहेत. तर साधारणपणे इंटरनल फॅक्टर्स हे जे असतात हे मानवाच्या थोडंसं क्षमतेमध्ये आहेत, ठीक आहे नाही, कंट्रोलमध्ये आहेत. ह्युमन कंट्रोलमध्ये इंटरनल फॅक्टर्स जरा जास्त असतात कम्पेअर टू एक्सटर्नल फॅक्टर्स. हे एक्सटर्नल फॅक्टर्सवरती फार ह्युमन कंट्रोल जास्त चालत नाही, चालू शकतो पण फार नाही. पण ह्या ठिकाणी इंटरनल फॅक्टरवरती मानवाचा कंट्रोल असू शकतो, आहे की नाही. वी कॅन इम्प्रूव्ह द इंटरनल फॅक्टर्स कम्पेअर टू एक्सटर्नल फॅक्टर्स. म्हणजे एक्सटर्नल फॅक्टरमध्ये काही कमतरता असेल तर त्याला दुरुस्त करण्यासाठी खूप कष्ट लागतात किंवा करूच शकत नाही. पण इथे आपण करू शकतो. हे कसं आपल्या लक्षात येईल की आता फॉर एक्झाम्पल बर्थ आहे, जन्म, मृत्यू, ह्याच्यावरती आपला किती कंट्रोल आहे की नाही. जन्मावरती आणि मृत्यूवरती किंवा नॅचरल काही फिनॉमिना आहेत, आहे की नाही. जसं म्हणजे बॉडीली स्ट्रक्चर्स, कॉम्प्लेक्शन एक्सेट्रा, ह्याच्यावरती आपला किती कंट्रोल आहे, किती नियंत्रण आहे. एक्सटर्नल फॅक्टर्स आहेत हे, आहे की नाही. दीज आर द एक्सटर्नल फॅक्टर दॅट आर नॉट विदिन अवर रीच. म्हणजे जन्म कुठल्या आईबापाच्या पोटी घ्यायचा हे आपल्या हाती नाही, कधी मरायचं हे आपल्या हाती नाही, आहे की नाही. किंवा आपण असंही नाही म्हणू शकत की माझ्या नशिबात मृत्यूच नाही आहे, असं म्हणू शकत नाही ना. वी कॅनॉट से दॅट देर इज नो डेथ इन माय डेस्टिनी, मला मरणच नाही आहे माझ्या नशिबी, असं म्हणता येईल का? नाही म्हणता येणार. किंवा आपल्याला जे काही शारीरिक स्ट्रक्चर मिळालेलं आहे, शारीरिक रचना मिळालेली आहे, किंवा आपल्याला जो चेहरा मोहरा मिळालेला आहे, हा चेहरा मोहरा काय आपण मागून घेतलेला नाही, आहे की नाही. मला असंच बनव, मला तसंच बनायचं आहे, किंवा मला तसं करता येईल. म्हणजे आपल्या शरीरामध्ये आपल्याला किंवा चेहऱ्या मोहऱ्यामध्ये आपल्याला काही बदलच करता येत नाही, आहे की नाही. बिकॉज इट इज बियॉन्ड आवर कंट्रोल. सो दीज आर द एक्सटर्नल फॅक्टर्स. मग ह्याला पण सामान्य लोक काय म्हणतात, नशीब, की माझ्या नशिबी असाच चेहरा होता, आहे की नाही. माझं कॉम्प्लेक्शन असंच आहे, आहे की नाही. दिस इज इन माय डेस्टिनी. परंतु हे कॉम्प्लेक्शन कुठून आलं, त्याला हे बायोलॉजिकल एक्सप्लेनेशन आहे ना. परंतु दीज आर द एक्सटर्नल फॅक्टर्स, दीज आर नॉट विदिन द रीच ऑफ ए पर्सन. ऑन द contrary, you will find that eating, walking, talking, working, these are the internal factors one human can perform. म्हणजे ह्युमन बिंगचं ह्या गोष्टीवरती म्हणजे काय म्हणता येईल, कंट्रोल आहे. म्हणजे माणूस जेवण करू शकतो, त्याला वाटलं तर, त्याला वाटलं तर चालू शकतो, त्याला वाटलं तर बोलू शकतो, त्याला वाटलं तर काम करू शकतो. पण तरीहीसुद्धा त्या ठिकाणी काही प्रमाणामध्ये त्याच्यावरती सुद्धा त्याचा पार्शियलच कंट्रोल असतो, पूर्णपणे त्याला करता येणार नाही, आहे की नाही. कारण त्याला समजा फॉर एक्झाम्पल त्याला जर कुठं काम करायला जायचं असेल, पण ते काम उपलब्ध पाहिजे ना, आहे की नाही. त्याला काही वर्क करायचं असेल तर ते वर्क जर करायचं असेल त्याला वर्क, तर ते उपलब्ध पाहिजे. म्हणजे ह्या ठिकाणी आपण जर विचार केला तर इंटरनल जे फॅक्टर्स आहेत ते काही प्रमाणात का होईना आपल्या कंट्रोलमध्ये आहेत ॲज कम्पेअर टू एक्सटर्नल फॅक्टर्स. म्हणून हे आपण समजून घेतलं पाहिजे तर्काच्या आधारावरती की हे जे एक्सटर्नल फॅक्टर्स आहेत किंवा नॅचरल जे फॅक्टर्स आहेत, दीज फॅक्टर्स आर बियॉन्ड ह्युमन कंट्रोल. त्याच्यामध्ये बर्थ, डेथ किंवा चेहरा मोहरा दिसणे वगैरे वगैरे हे जे काही आहेत, दीज आर द एक्सटर्नल फॅक्टर दॅट आर बियॉन्ड द ह्युमन कंट्रोल. ते अशा प्रकारे त्याचं आपण लॉजिकल एक्सप्लेनेशन देऊ शकतो. तर ह्या ठिकाणी आपल्याला असं म्हणता येतं की व्हॉट वी हॅव लर्न इन द स्कूल. शाळेमध्ये आम्हाला काय शिकवलं गेलं आहे. आता आम्ही लहान असताना आमच्या शाळेमध्ये आमच्या शिक्षकाने आम्हाला काय शिकवलं, व्हॉट वी लर्न इन द स्कूल, की आम्हाला असं शिकवलं गेलं की कॉन्सन्ट्रेटेड एफर्ट्स कल्मिनेट इन टू रिअलायझेशन ऑफ गॉड, आहे की नाही. कॉन्सन्ट्रेटेड एफर्ट्स कल्मिनेट इन टू रिअलायझेशन ऑफ गॉड. आता ह्याचं मराठीमध्ये साधं भाषांतर असं होतं की प्रयत्नांती परमेश्वर, हे आम्हाला शिकवलं गेलं आहे. आता मला कधी कधी प्रश्न पडायचा की बा प्रयत्न केल्यानंतर परमेश्वर भेटतो, हे कसं कुठं, मला तर काही भेटलं नाही कधी, किंवा कुणाला भेटला म्हणून कोणी सांगितलं नाही की प्रयत्न केल्यानंतर परमेश्वर भेटतो, आहे की नाही. मग हे गॉड कशाला आणलं, तर हे गॉड ह्यासाठी आणलेलं आहे या ठिकाणी की हे नशीब, आत्मा, परमात्मा ह्याच्याशी जोडलेलं आहे, आहे की नाही. नशीब ही संकल्पना आत्मा, परमात्मा, देव ह्याच्याशी जोडलेली असल्यामुळे त्या ठिकाणी हे परमेश्वर आणलेलं आहे. म्हणून प्रयत्नांती परमेश्वर असं शिकवायचे त्या काळामध्ये, आताही शिकवत असतील, परंतु हे मनावरती मी बोला गेलेलं आहे प्रयत्नांती परमेश्वर. आता मला असं म्हणायचं की हे रॅशनली जर आपण विचार केला, त्याचं व्हॉट इज द रॅशनल कन्क्लुजन. कॉन्सन्ट्रेटेड एफर्ट्स
कल्मिनेट इनटू रिअलायझेशन ऑफ आयदर सक्सेस ऑर फेल्युअर. म्हणजेच प्रयत्नांती यश किंवा अपयश. आम्हाला काय सांगितलं? प्रयत्नांती परमेश्वर. अरे तसं नाही, प्रयत्नांती यश किंवा अपयश येईल. परमेश्वर कसा मिळेल आहे की नाही, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. प्रयत्नांती परमेश्वर मिळू शकत नाही, तर प्रयत्नांती काय मिळेल? यश मिळेल किंवा अपयश तरी मिळेल. म्हणजे परफेक्ट जर प्रयत्न केले तर निश्चित यश येईल, आणि जर इम्परफेक्ट जर प्रयत्न केले तर अपयश येईल, आहे की नाही. परफेक्ट जर प्रयत्न केले तर यश, आणि इम्परफेक्ट जर प्रयत्न केले तर अपयश. सो दिस इज द सिम्पल कन्क्लुजन. त्यामुळे कीप एफर्ट्स ऑन. वन शुड कीप एफर्ट्स ऑन अँड ऑन टू होन इंटरनल झील अँड एक्सटर्नल सिच्युएशन्स, मेकिंग देम कॉम्प्लिमेंटरी फॉर फेवरेबल इम्पॅक्ट. तर मित्र, ह्या ठिकाणी आपण आपले जे काही इंटरनल फॅक्टर्स आहे किंवा इंटरनल ॲबिलिटीज आहेत, ज्याला मी इथं शब्द वापरलेला इंटरनल झील आणि एक्सटर्नल सिच्युएशन, ह्यांना होन करण्याचा म्हणजे नीट करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. याच्यामध्ये काही डिफेक्ट असेल, समजा इंटरनल फॅक्टरमध्ये काही कमतरता असेल तर त्याला सुधारण्याचा प्रयत्न केला पाहिजे. एक्सटर्नल सिच्युएशनमध्ये काही जर डिफेक्ट असेल, कमतरता असेल तर त्याला सुधारण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आणि ह्या इंटरनल आणि एक्सटर्नल फॅक्टर्सला कॉम्प्लिमेंटरी बनवलं पाहिजे, एकमेकाला पूरक. कॉम्प्लिमेंटरी म्हणजे एकमेकास पूरक. इंटरनल फॅक्टर आणि एक्सटर्नल फॅक्टर हे एकमेकास पूरक बनवले पाहिजे, आणि मग फेवरेबल इम्पॅक्ट आपल्याला मिळेल असं मला वाटतं. तर ह्या ठिकाणी आपण डेस्टिनी काय आहे, व्हॉट इज डेस्टिनी, त्याचं रॅशनल अशा प्रकारचं एक्सप्लेनेशन मी आपल्यासमोर ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर ह्या ठिकाणी आपण ऐकलं आणि हे सगळं काही समजून घेतलंच माझ्यासोबत. तो फॉर्म्युला आपण लक्षात ठेवाल आणि त्या पद्धतीनं आपले कन्सेप्ट जे आहे ती बदलण्याचा प्रयत्न कराल, अशी मी अपेक्षा करतो. जय भीम. धन्यवाद.